95 पेन्शनधारकांसाठी सातत्याने काम करत असलेली, आंदोलन करत असलेली, मीटिंग करत असलेली एक समिती आहे, ज्याचं नाव आहे राष्ट्रीय संघर्ष समिती NAC। या संघर्ष समितीचा म्हणजेच NACचा 9वा स्थापन दिवस हा काल होता आणि 9व्या स्थापन दिवसानिमित्त देशामध्ये ठिकठिकाणी वेगवेगळ्या राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी 9वा स्थापन दिन साजरा करण्यात आला। आणि या स्थापन दिवसामध्ये 4 सूत्री मागण्या, ज्या 4 मागण्या आहेत त्या 4 मागण्या तर मांडण्यातच आल्या, परंतु जे देवाघरी गेलेले EPS 95 पेन्शनर्स आहेत यांच्या आत्म्याला शांती लाभो यांच्यासाठी कोटी कोटी प्रणाम सुद्धा, किंवा काही ठिकाणी शांततेत उभा राहून त्यांना श्रद्धांजली सुद्धा व्यक्त केलेली आहे। शिवाय जे 70+ EPS 95 पेन्शनधारक आहेत या पेन्शनधारकांच्या हार घालून त्यांचं अभिनंदन सुद्धा करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर काही मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला लेटर सुद्धा काल देण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर 1 जुलै 2026ला एक आंदोलन नाही तर महासंमेलन होणार आहे। महासंमेलन कुठे होणार आहे हे सुद्धा फिक्स करण्यात आलेलं आहे। नेमकी ही कालची अपडेट काय आहे ते जाणून घेणं प्रत्येक EPS 95 पेन्शनधारकांना अतिशय महत्त्वाचं आहे। त्यामुळे हा व्हिडिओ जर तुम्ही EPS 95 पेन्शनधारक म्हणून पाहत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाचा असणारा हा व्हिडिओ आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करा। त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। तर बघा, काल NAC म्हणजेच राष्ट्रीय संघर्ष समितीचा 9वा स्थापन दिवस होता आणि 9व्या स्थापन दिवस निमित्त देशामध्ये ठिकठिकाणी त्यांनी आंदोलन केलेले आहेत। त्याचबरोबर त्यांनी ठिकठिकाणी त्यांनी हा स्थापन दिवस आहे तो स्थापन दिवस साजरा केलेला आहे। कसा केला ते आपण पाहणारच आहोत। त्याची काही तस्वीरे आहेत त्या आपल्याजवळ आलेल्या आहेत। बघा, NACच्या 9व्या स्थापन दिनानिमित्त भोपाळमध्ये संत हरिद्रानाम नगर बहेरगड मध्ये दीप प्रज्वलन करून आणि ध्वजारोहण करून तसेच 70 वर्षाच्या वरील किंवा 70 वर्ष असणाऱ्या सर्व पेन्शनधारकांना पुष्पमाळा घालून हा दिवस साजरा करण्यात आलेला आहे भोपाळमध्ये। तसेच बुलढाणामध्ये सुद्धा 24 डिसेंबर 2018 पासून चाललेल्या क्रमित अन्सरची माहिती देण्यात आली NAC कडून आणि NAC आणि वृद्ध पेन्शनर्सने NACच्या काही टीम मेंबर्सने वृद्ध पेन्शनर्सने मिळून हा स्थापन दिवस हा साजरा केलेला आहे बुलढाणामध्ये। तसेच देवाघरी गेलेल्या सर्व संघर्ष करणाऱ्या EPS 95 पेन्शनधारकांसाठी संघर्ष करणाऱ्या सर्व व्यक्तींच्या फोटोला हार घालून कोटी कोटी प्रणाम सुद्धा करण्यात आलेले आहेत। तसेच याच 9व्या स्थापन दिवसाचं औचित्य साधून मध्य प्रदेशमध्ये समन्वय RK ढारकर तसेच अध्यक्ष समन्वय, जिल्हाध्यक्ष समन्वय नारायण आणि आणखी काही पेन्शनर्स उपस्थित राहून इथे सुद्धा जो NACचा 9वा स्थापन दिवस आहे तो साजरा करण्यात आलेला आहे। तसेच स्वर्गीय EPS 95 पेन्शनधारकांना इथे 2 मिनिटं शांत राहून श्रद्धांजली सुद्धा वाहिलेली आहे। पुढे जाऊन एकत्रित आंदोलन करण्याची तयारी चालू आहे असं सुद्धा कमांडर अशोक राऊत यांनी या ठिकाणी सांगितलेले आहे। तसेच साऊथ इंडियामध्ये एकत्रित येऊन रमाकांत नरगुर्जी यांच्या अध्यक्षतेखाली सुद्धा हा 9वा स्थापन दिवस साजरा करण्यात आलेला आहे। हरियाणामध्ये सुद्धा हा 9वा स्थापन दिवस साजरा करण्यात आलेला आहे। तसेच केंद्रीय कार्यकारी आंदोलन हे 1 जुलै 2026ला केलं जाणार आहे। ते कशा पद्धतीचं आहे याचा एक पोस्टर सुद्धा छापलेला आहे। तो पोस्टर काय आहे तो आपण थोडक्यात पाहूया। तर बघा, हा पोस्टर कमांडर अशोक राऊत NACचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्याकडून तयार करण्यात आलेला पोस्टर आहे। यामध्ये बघा, EPS 95 नॅशनल ॲजिटेशन कमिटी 13वी केंद्रीय कार्यकारी CWC मीटिंग ही हावडा कोलकाता येथे होणार आहे। दिनांक 1 जुलै 2026, समय म्हणजेच वेळ आहे सकाळी 10 वाजता। स्थान आहे म्हणजेच ठिकाण आहे हावडा कोलकाता पश्चिम बंगालमध्ये।
समक्ष नेतृत्व मुख्य मार्गदर्शक असणार आहेत माननीय कमांडर अशोक राऊत यांच्याकडून मार्गदर्शन सुद्धा केलं जाणार आहे। तसेच केंद्रीय कार्यकारिणी म्हणजे CWC मीटिंग हावड़ामध्ये पधार रहे सभी सन्माननीय NSC पदाधिकारियों का हार्दिक स्वागत असं सुद्धा सांगितलेलं आहे। आयोजन कोणी केलेलं आहे तर श्री दपन दत्ता मुख्य समन्वय पूर्व भारत तथा समस्त NSC टीम पश्चिम बंगाल यांनी आयोजन केलेलं आहे। आणि या जी ही मीटिंग होणार आहे म्हणजेच ही CWCची म्हणजेच केंद्रीय कार्यकारिणी मीटिंग 13वी जी होणार आहे ती मीटिंगसुद्धा अतिशय महत्त्वाची ठरणार आहे। कारण या मीटिंगमध्ये सुद्धा माननीय कमांडर अशोक राऊत हे ज्या EPS 95 पेन्शनधारकांच्या 4 मागण्या आहेत त्या 4 मागण्यांसंदर्भातच या मीटिंगमध्ये सुद्धा बोलणार आहेत। त्यामुळे त्यांनी या पोस्टरच्या माध्यमातून एकच रिक्वेस्ट केली आहे की या कार्यकारिणी मीटिंग आहे जी केंद्रीय कार्यकारिणी मीटिंग या मीटिंगला सुद्धा प्रत्येक EPS 95 पेन्शनधारकांनी म्हणजे ज्यांना जमेल त्यांनी उपस्थित राहून आपल्या न्यायासाठी झगडायचं आहे किंवा आपल्या मागण्या या मागण्यांसाठी आवाज उठवायचा आहे असं सुद्धा या मीटिंगच्या त्यांनी मागच्या आठवड्यामध्ये एक झूम मीटिंग घेतली होती। त्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की आपल्याला पुन्हा आंदोलन करावं लागणार आहे। हे आंदोलन कधी करायचं हे मात्र सांगितलेलं नाही। त्यानंतर एक झूम मीटिंग घेतली जाणार आहे कधी तर केंद्रीय कार्यकारिणी म्हणजे CWCची मीटिंग झाल्यानंतर एक पुन्हा झूम मीटिंग घेतली जाणार आहे। या झूम मीटिंगला सुद्धा प्रत्येक EPS 95 पेन्शनधारकांनी कनेक्ट व्हायचं आहे। प्रत्येक EPS 95 पेन्शनधारकांच्या ग्रुपवरती त्याची लिंक ही दिली जाणार आहे आणि त्या लिंकवरती प्रत्येक EPS 95 पेन्शनधारकांनी कनेक्ट व्हायचं आहे आणि त्या झूम मीटिंगमध्ये अतिशय महत्त्वाचा पुढचा निर्णय घेतला जाणार आहे। तीही त्या माध्यमातून विनंती केलेली आहे। त्याची झूम मीटिंग मी आपल्या चॅनलवर पोस्ट केलेली आहे, तुम्ही चॅनलवरती जाऊन पाहू शकता। तर अतिशय महत्त्वाचा हा आजचा व्हिडिओ आहे। तुम्हाला मी सांगितलंच की काल 9वा स्थापन दिनानिमित्त काय काय आपल्याकडे जेवढे फोटो आलेले आहेत आपल्याकडे जेवढे काही माहिती आलेली आहे ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक EPS 95 पेन्शनधारकांना पोहोचवलेली आहे। आता बरेच EPS 95 पेन्शनधारक म्हणतील की स्थापना दिवस साजरा करतील काही करतील परंतु पेन्शन वाढत नाही। परंतु NSC राष्ट्रीय म्हणजेच राष्ट्रीय संघर्ष समिती सातत्याने प्रयत्न करत असताना दिसत आहे। कोणतंही न्याय मिळवायचा असेल तर काही संघटना पुढे येणं हे तितकंच महत्त्वाचं असतं। म्हणून भारतीय मजदूर संघ असेल किंवा NSC म्हणजेच राष्ट्रीय संघर्ष समिती असेल ही प्रत्येक वेळी EPS 95 पेन्शनधारकांसाठी आंदोलन करत असल्याचे आपण खूप वेळा पाहिलेलं आहे। त्यामुळे या संघर्ष समितीचा हा कालचा 9वा स्थापन दिवस हा प्रत्येक EPS 95 पेन्शनधारकांसाठी अतिशय महत्त्वाचा होता। त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा प्रत्येक EPS 95 पेन्शनधारकांना आहे। शिवाय ही जी CWC मीटिंग आहे ती सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे। त्यामुळे प्रत्येक EPS 95 पेन्शनधारकांच्या ग्रुपवरती हा व्हिडिओ शेअर करा। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।